अवंतीनगरातील 3 महिला मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास वॉकिंगसाठी घराबाहेर पडल्या होत्या. संधीची वाट पाहत थांबलेल्या दुचाकीवरून डबल सीट आलेल्या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत विजयालक्ष्मी साळवे, वय 66 या महिलेच्या गळ्यातील 2.5 तोळ्यांचे गंठण हिसकावले. चेन स्कॅचिंग करून दुचाकीवरील चोरटे जुनापुणा नाक्याच्या दिशेने पसार झाले. महिलेच्या फिर्यादीवरून त्या दुचाकीस्वारांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. डोक्यावर टोपी घालून आलेले दुचाकीस्वार 60 ते 62 वर्षीय महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून काही सेकंदात दुचाकीवरून पसार झाले. महिलांनी आरडाओरड केली तोपर्यंत दुचाकी नजरेआड झाली होती. या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस, जोडभावी, जेल रोड पोलिसांची पथके, गुन्हे प्रकटीकरण पथक, शहर गुन्हे शाखेची 7 पथके चोरट्यांच्या शोधासाठी घटनास्थळी दाखल झाली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून